नमस्कार मंडळी. आज सर्वपितृ अमावस्या. घरोघरी आपल्या पूर्वजांचं स्मरण करून श्राद्धविधी संपन्न झाला असेल. पितरांना व त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या ब्राह्मणांना सुग्रास षड्रस अन्न आपण दिलं असणार. ह्या सगळ्या गोष्टी हिंदू धर्मात फार महत्त्व ठेवतात, कारण अशी आपली मान्यता आहे की जोपर्यंत आपण त्यांचे स्मरण करून त्यांना भोजन देत नाही किंवा त्यांच्या नावाने ब्राह्मणांना भोजन देत नाही, तोपर्यंत आपले पितर मुक्त होत नाहीत. म्हणजे त्यांच्या पुढच्या गतीसाठी आपण हा पितृयज्ञ करतो. आपल्या धर्मात 5 प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. थोडक्यात ते असे: देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ, अतिथीयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. प्रत्येक हिंदू व्यक्तीने हे 5 यज्ञ रोज केलेच पाहिजेत, कारण आपण एक सामाजिक प्राणी आहोत. समाजाविषयी आपलं ऋण आहे आणि त्या सर्व शक्तिमान परमेश्वरामुळे आपण ह्या जगात आलो आहोत. आपल्या अस्तित्वाची जाणीव म्हणजेच आपल्याला जन्म देणाऱ्या परमपित्याची जाणीव. म्हणून आपण 5 प्रकारचे यज्ञ कुठलाही हिंदू व्यक्ती करतो. ते म्हणजे पहिला देवयज्ञ. देवाच्या कृपेने आपल्याला आपले अस्तित्व आहे. देव आपल्याला सगळं अन्न, पाणी, वस्त्र, निवारा सगळंच तो देतो. तो आपल्याला बुद्धी देतो, चांगलं शरीर देतो आणि म्हणून त्याला धन्यवाद देण्यासाठी रोज आपण देवपूजा करतो, देवाला नैवेद्य दाखवतो. ह्या सगळ्या गोष्टी देवयज्ञ ह्याखाली येतात. म्हणजे यज्ञ शब्दाचा अर्थ कर्म असा आहे. कर्म करणे म्हणजे पूजा कर्म आपण देवाप्रती केले आणि त्याला सुग्रास अन्नाचे भोजनाचा नैवेद्य वगैरे दाखवला तर आपला देवयज्ञ संपन्न होतो. आपण बरेच वेळा म्हणतो की मी एवढं केलं पण त्या माणसाला त्याची जाणीवच नाही हो काही. तर ही गोष्ट सगळ्याच बाबतीत सार्थ ठरते, कारण देवाला आपण धन्यवाद देण्यासाठी आपण रोज त्याचे पूजन केले पाहिजे आणि काहीतरी नैवेद्य रोज त्याला दिला पाहिजे. दुसरं आहे भूतयज्ञ. आपलं शरीर पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आपल्याला माहितीच आहे की आयुर्वेदाप्रमाणे वात, पित्त, कफ हे 3 दोष मनुष्याच्या शरीरात असतात. म्हणजेच वातदोष म्हणजे वायू प्रकुपित झाला की वातदोष उत्पन्न होतो. म्हणजेच आपल्याला संधिवात होतो किंवा सांध्यांमध्ये दुखणे, हाडांच्या तक्रारी, ह्या सगळ्या गोष्टी वातदोषात येतात. वायू आपल्याला अनेक गोष्टी करण्यास मदत करतो. शरीरात वायू आहे म्हणून आपण अनेक गोष्टी करू शकतो. तसेच पित्त आणि कफ म्हणजे अतिशय मसालेदार चमचमीत खाल्ले की आपल्याला पित्तदोष निर्माण होतो. अतिशय कफकारक गोड अशा वस्तू खाल्ल्या
की आपल्यात कफदोष निर्माण होतो. तर हे सगळे दोष संतुलित ठेवण्यासाठी योग्य आहार विहार तर पाहिजेच, पण जे पंचमहाभूते आहेत त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता दर्शविली पाहिजे. त्यालाच भूतयज्ञ असे म्हणतात. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर ह्या देवता स्वरूप अशा पंचमहाभूतांना त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली तर ते आपल्याला प्रसन्न राहतील आणि आपण निरोगी राहू. नंतर येतो तो पितृयज्ञ. आपल्या सगळ्यांच्या जीवनात आपल्या पूर्वजांचं खूप महत्त्व आहे. कारण आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो. आपल्या अस्तित्वाचं कारण आपली आईच असते. त्याच्यासाठी 9 महिने तिने आपल्याला गर्भात ठेवून अनेक कष्ट सहन केलेले असतात. जन्म झाल्यावर सुद्धा आई आणि वडील दोघंही आपल्यासाठी, आपल्या उन्नतीसाठी, आपलं आरोग्य चांगलं राहावं ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते सतत झटत असतात. तसंच आपले आजी आजोबा, दोन्हीकडचे आजी आजोबा हे सगळे सुद्धा आपल्यासाठी खूप कष्ट घेत असतात आणि आपलं जीवन सुखकर बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर हल्ली आपण थँक्स गिविंग वगैरे शब्द वापरतो, पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे सगळं पंचमहायज्ञ म्हणजे हे थँक्स गिविंगच आहे. की आपण कृतज्ञता व्यक्त केली तर समोरच्याला त्याने आपणासाठी काही केलं त्याचं समाधान वाटते. ह्या गोष्टींसाठी आपण पितृयज्ञ करतो. म्हणजेच जसं आज सर्व पितृ अमावस्या आहे, तर आई आणि वडील दोन्हीकडच्या 3 पिढ्यांचं आपण या ठिकाणी तर्पण करतो. तर्पण करतो म्हणजे त्यांना तिलमिश्रित कुशाचं पाणी देतो. शिवाय आपण अनेक षडस असलेलं असं अन्न आपण त्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वरूप असे जे ब्राह्मण असतात त्यांना आपण जेवायला घालतो. किंवा गाईमध्ये 33 कोटी देवांचा समावेश आहे अशी हिंदू लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आपण गाईलासुद्धा अशा वेळेस अन्न खायला देतो. तर पितृयज्ञ अत्यंत महत्त्वाचा अशासाठी आहे की आपण ऋणी आहोत त्यांचे, की त्यांनी आपल्याला जन्म दिला आपल्या सौख्यासाठी, आपली प्रगती होण्यासाठी आणि आपलं नाव व्हावं ह्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. ते ऋण आपण फेडू शकत नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा ते वर्षभर प्रयत्योनित असतात आणि मग 1 वर्ष मृत्यूला झाल्यानंतर ते पितर योनीत जातात. म्हणजे अजूनही ते कुठल्या ना कुठल्या रूपात जगात वावरतच असतात. कुठल्याही आत्म्याला लगेच गती मिळत नाही. त्या दृष्टीने आपण त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे आणि वायू रूपाने पितर आपलं अन्न ग्रहण करतात. आणि अशी मान्यता आहे की समजा एखाद्या पितरा आपल्या पूर्वजाला गाईचा पुनर्जन्म मिळाला असला किंवा इतर कुठलाही ज्या जन्मात तो असेल त्या जन्मात त्या प्रकारचे अन्न आपण जे नैवेद्य दाखवतो त्याच्यातनं त्याला तसे मिळते. म्हणजे ती गाय असेल तर त्याला गवत मिळेल, तर तो पक्षी असेल तर त्याला आपण जेव्हा वरती घास ठेवतो दक्षिण दिशेला तर पक्षी तो ग्रहण करतो. तर अशा प्रकारे
आपण पितृऋणातून मुक्त होण्यासाठी पितृतर्पण हे केलेच पाहिजे. त्यांच्या तिथीला किंवा सर्व पितृ अमावस्येला आपण हे धार्मिक विधी करतो. त्याच्यानंतर येतो मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञ म्हणजे आलेल्या अतिथीला कधीही विनमुख न पाठवणे, ह्यालाच मनुष्ययज्ञ असे म्हणतात. म्हणजे जो अतिथी येईल त्याला व्यवस्थित त्याला बसायला आसन देऊन त्याचे पूजन करून त्याला सुग्रास अन्न वाढणे हा अतिथी यज्ञ आहे. अतिथीला कधीही विनमुख पाठवू नये अशी आपल्या हिंदू धर्माची मान्यता आहे. कारण अतिथी जेव्हा संतुष्ट होतो तो तेव्हा आपल्याला आशीर्वाद देतो, आपलं कुटुंब सुखी राहावं अशी तो मनोकामना व्यक्त करतो. त्याच्यानंतर येतो ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे स्वाध्याय. जे जे आपण शिकलो आहे ते सर्व आपण रोज मुखोद्गत करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एक ठराविक स्वाध्याय आपण ठरवून घेतलं पाहिजे की हे मी रोज देवाचं म्हणणार किंवा माझं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यातले जे महत्त्वाचे ज्ञान आहे त्याचा मी पुनरुच्चार करणार, पुनरावृत्ती करणार. कारण आवृत्तीशिवाय कुठल्याही ज्ञानाला महत्त्व नाही. कारण जर आपण पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती केली नाही तर आपण ते विसरतो. तर ह्या यज्ञाला म्हणजे हे कर्म करण्याला रोज काही ठराविक स्तोत्रे म्हणणे, रोज आपल्या कार्यक्षेत्रातले ज्ञान अपडेट करणे हल्लीच्या भाषेत, ह्या सगळ्याला आपण ब्रह्मयज्ञ अशी संज्ञा दिली आहे. अशा प्रकारे मनुष्याने हे 5 यज्ञ नियमित केले पाहिजे. म्हणजे त्याचा उत्कर्ष होईल आणि त्याला कुठल्याही जीवनातील मार्गावर सुरळीतपणे मार्गक्रमण करण्यासाठी ह्या सगळ्या 5 यज्ञांचा उपयोग होईल. ह्या यज्ञांमध्ये आपण विशिष्ट प्राण्यांनाही महत्त्व दिले आहे. देवयज्ञामध्ये गाईला खायला घालण्याला खूप महत्त्व आहे. शिवाय पितृयज्ञामध्ये म्हणजे श्राद्धविधीमध्ये कावळ्याला अन्न खायला घालणे हे महत्त्वाचे आहे. कारण कावळ्याकडे विशिष्ट प्रकारच्या दृष्टीमध्ये त्याच्या शक्ती आहेत, त्यामुळे आपण कावळ्याला खायला घालतो. शिवाय काळ्या कुत्र्याला जर आपण खायला घातले तर आपल्या कुटुंबावर जो राहुदोष असतो तो कमी होतो. शिवाय आपण मुंग्यांना पण खायला घालू शकतो. त्याच्याने सुद्धा अनेक प्रकारचे दोष जे असतात ते कमी होतात किंवा नाहीसे होतात. अशा प्रकारे आपण सर्वजण ठरवूया की रोज मी देवयज्ञ करीन म्हणजे देवपूजन करीन, मी पितृयज्ञ करीन म्हणजेच मी संध्या करताना पितरांना पाणी देईन. किमान पूर्वीच्या लोक जे होते ते रोज 3 वर्णाचे लोक संध्या रोज करायचे. त्याच्यात आपोआपच पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जायची. आणि भूतयज्ञ म्हणजे आपलं जे पर्यावरण आहे ते नीट ठेवणे. म्हणजे कुठल्याही वस्तूचा गैरवापर आपण केला तर ते योग्य नाही. कारण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा हे जे पंचमहाभूत आहेत ते चांगल्या अवस्थेत त्यांना मिळत राहणे हे फार आवश्यक झाले आहे. कुठल्याही अतिथीला विनमुख न पाठवणे,
सर्व जे मनुष्य प्राणी आहेत त्यांना संतुष्ट ठेवायचा आपण प्रयत्न करणे आणि रोज स्वाध्याय करणे असे हे पंचमहायज्ञ आपण सर्वांनी करावे आणि उत्तरोत्तर आपला उत्कर्ष व्हावा आणि सगळ्या मार्गांवर आध्यात्मिक मार्गावर वगैरे पण आपण ही प्रगती साधू शकतो. धन्यवाद.